सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ. लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. वाचक हर्षल लवंगारे. कॉलेजात असताना सामाजिक कामाची कल्पना मनात उसळत असायची. आता वाटतं ती बरीचशी भाबडी होती. घरी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री, प्राध्यापक मे पु रेगे, श्री श भनगे यासारखी मंडळी अधूनमधून असायची. त्यांच्या भावाबरोबरच्या अर्थात देवदत्त दाभोळकर यांच्यासोबतच्या गप्पांमुळे विचाराला खाद्य मिळायचं. समाजवादी परिवारातल्या माणसांचीही प्रासंगिक उठबस असे. त्याचाही परिणाम होता. सांगली जिल्हा राजकीयदृष्ट्या जागृत. त्यातील अनेक जण दादांशी गप्पा मारायला येत. या साऱ्यामधून काहीसं करावं वाटायचं, पण आता वाटतं ते धूसर होतं. ज्या वर्षी डॉक्टरीची परीक्षा पास झालो त्या वर्षीच्या 2 गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला. कुमार सप्तर्षी हा त्यावेळचा युक्रांदचा नेता. बिहार दुष्काळातील काम, फी वाढ विरोधी आंदोलन यामुळं पुण्यात त्याचं नाव गाजत होतं. तो विश्रामबागला आला होता. कॉलेजमध्ये त्याची व्याख्यानं घडवण्यात मी पुढाकार घेतला होता. त्यावेळच्या माझ्या मनाला कुमारनं चळवळीच्या अंगानं केलेली विचारांची रोखठोक व आकर्षक मांडणी खूप झपाटणारी वाटली होती. दुसरी आठवण प्रकाशजींची. जयप्रकाश नारायण 1969 सालातील अखिल भारतीय सर्वोदय संघाच्या अधिवेशनाकरिता सांगलीला येणार होते. त्यांना 67वे वर्ष लागले म्हणून 67,000 रुपये द्यायचं ठरलं होतं. माझा भाऊ त्या समितीचा कार्याध्यक्ष होता. प्रभावती देवींसह आलेल्या जयप्रकाशजींची सोय आमच्या बंगल्याजवळच असलेल्या कॉलेजच्या गेस्ट हाऊसवर केली होती आणि स्थानिक स्वयंसेवक म्हणून सर्व देखभालीसाठी त्या ठिकाणी मी 3ही दिवस जेपींच्या बरोबर होतो. लोक गटागटाने येत आणि जेपींच्या बरोबर आपला फोटो घेत. काही वेळा आग्रह करून प्रभादेवींनाही फोटोत घेत. 3 दिवसात माझी दोघांशी बऱ्यापैकी जानपेहचान झाली. तेव्हा त्या दोघांबरोबर एकट्याचा फोटो काढणं सहज शक्य होतं. पण का कोण जाणे, मनात विचार आला आपली लायकी आहे का, आणि फोटो काढणं मी टाळलं. जेपींना घेऊन 4थ्या दिवशी गाडी निघाली त्यावेळी मी काही कारणानं घरीच होतो. घरासमोरून जाताना काहीतरी आठवल्यासारखं करून जेपींनी गाडी थांबवली आणि बरोबर असलेल्या माझ्या भावाला म्हणाले, तुमच्या भावाचा निरोप घ्यायचा राहिला. मला दादानं हाक मारली. गाडीची काच वर करून जेपींनी माझा हात हातात घेतला. 3 दिवसाच्या स्वयंसेवकाच्या सेवेबद्दल धन्यवाद दिले आणि म्हणाले, कुछ बनो. पुढं बरेच दिवस मी अस्वस्थ राहिल्याचं मला आठवतं. 1971 साली इंटर्नशिप संपवून मी सातारला गेलो. सातारा हे माझं गाव. शिवाजी उदय मंडळाचा मी नावाजलेला कबड्डीपटू. क्रीडा मंडळात बरीच तरुण मुलं असायची. मुलं हमखासपणे हाकेला उभी राहणारी. स्वाभाविकच त्यांचा उपयोग सामाजिक कामात सहजपणे होणार होता. पण क्रीडा संस्थेचं वळण हे काँग्रेसचं होतं. निवडणुकीच्या वेळी ती हमखास यशवंतराव चव्हाण सांगतील ती कामं करायची. म्हणून संघटना नव्या नावानं उभारायचं ठरलं. समाजवाद हे उद्दिष्ट, युवक हे माध्यम आणि दल हे साधन म्हणून समाजवादी युवक दलाची स्थापना झाली. कल्पना वैचारिक आणि व्यावहारिकदृष्ट्या देखील अस्पष्टच. स्थापना बैठक ही मंडळातच झाली. समाजवाद, प्रेरणा व प्रक्रिया हे विविध विचारवंतांचे समाजवादावरचे लेख एकत्र देणारे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं. त्याचा उपयोग संघटनेचं ध्येय धोरण ठरवताना झाला. त्यावेळी ते भलतंच भारदस्त वाटलं. स्थापनेच्या वेळी दी के बेडेकर आले होते. त्यांचं भाषण संध्याकाळी व बौद्धिक रात्री होतं. रात्री 9ला 60-70 तरुण मुलं समाजवाद ऐकायला जमलेली पाहून त्यांना फारच आनंद झाला. विचारांच्या बांधिलकीपेक्षा क्रीडांगणाच्या बांधिलकीतून ही तरुण मुलं जमल्याचं वास्तव मी त्यांना सांगू शकलो नाही. मी त्यावेळी सातारपासून 6 मैलावरच्या परळीला वैद्यकीय अधिकारी होतो. माझ्याकडे 6 उपकेंद्र होती. मानेवाडी त्यापैकी एक. प्रत्येक उपकेंद्रात एक नर्स आणि तिला मदतनीस म्हणून आया असायची. मानेवाडीची आया ही त्याच गावची. आडनाव कांबळे. गावात विहिरीवर पाणी भरायला मिळत नाही हे मला तिच्याकडून समजलं. बाबा आढावांची पाणवठा चळवळ त्यावेळी नुकतीच गाजू लागली होती. मानेवाडीला एक गाव एक पाणवठा करायचं ठरलं. दलित वस्तीत बैठका झाल्या. गावात दबाव बराच होता. मंडळी तयारच होईनात. शेवटी काही बैठकांनंतर त्यांना विश्वास आला. मिरवणुकीनं जाऊन पाणी भरलं. दुसऱ्या दिवशीपासून गावात दलितांवर कडकडीत बहिष्कार
काम मिळेना, गावात धान्य मिळेना. मंडळी सैरभैर होऊन सातारला आली. त्यांना घेऊन कलेक्टरकडे गेलो. मी सरकारचा क्लास 2 ऑफिसर, कलेक्टर सुपर क्लास 1, हाताखालच्या अधिकाऱ्यानं असं शिष्टमंडळ आणणं हा त्याला नियमांचा भंग वाटला. त्यामुळे तो नाराज. प्रश्न तर सुटला पाहिजे. सातारचे त्यावेळचे आमदार राज्यमंत्रीही होते. त्यांना भेटलो. काही करण्याची विनंती केली. गावचा मराठा मतदार समतेसाठी दुखवणं त्यांना परवडणारं नव्हतं. त्याने आम्हालाच झापलं. महात्मा फुल्यांनी या प्रश्नात गुडघे टेकले आणि महात्मा गांधींनी हात टेकले आणि तुम्ही पोरं निघाला शहाणपणा करायला. त्यांना मी सरकारी नोकरीत आहे हे माहीत नव्हतं हे नशीब. 4 दिवसांनी समाज कल्याण मंत्री दादासाहेब रुपवते सातारा दौऱ्यावर आले. त्यांनी लक्ष घातलं आणि कणखर भूमिका DSPला घ्यायला लावली आणि म्हणून आम्ही वाचलो. पण आपण पाय टाकत असलेलं पाणी खोल खोल जातं याची त्यावेळी जाणीव झाली. उत्साहाच्या भरात केलेल्या काही चुका कशा गोत्यात आणतात हे याच सुरुवातीच्या काळात आम्ही शिकलो. आमदार बनातवाला यांनी वंदे मातरम म्हणायला नकार दिल्याची बातमी होती. त्यामुळे चिडून जाऊन पुण्याला तरुणांनी इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा अशा घोषणांची पत्रकं सर्वत्र लावली होती. आमच्यातल्या काही उत्साही मंडळींना तो कार्यक्रम पटला आणि त्यांनी वंदे मातरम, देश की पुकार, जो न पुकारे वो गद्दार अशा घोषणांची मोठी पत्रके छापून घेतली. त्याच्यावर मागं प्रकाशकाचं नाव घालायचं हे माहीत नव्हतं. त्यात हुशार मुद्रकानं स्वतःच्या प्रेसचं नावही छापलं नाही. धूमधडाक्यात भिंतींवर, वाहनांवर घोषणापत्रके चिटकवण्याचा कार्यक्रम झाला आणि सकाळी DSPचं निमंत्रण घेऊन जीप आली. वातावरण प्रक्षोभित करणारी पत्रके आणि तीही छपाईच्या नियमाचा भंग करून असा गुन्हा करणारा राजपत्रित अधिकारी. गुन्हा कबूल होता, शिक्षा होणार हे नक्की होतं. स्वाभाविकच नोकरीही जाणार होती. DSP चांगला होता. तो म्हणाला, तुम्ही कोणाही एका अन्य नोकरीवर नसणाऱ्या मुलाचं नाव द्या, माझी हरकत नाही. पण अशी जबाबदारी टाळणं मला पटत नव्हतं. दुपारी वातावरण तणावाचं झालं म्हणून शांतता समितीची सभा बोलवली गेली. गावातल्या अनेक मुस्लिमांनी माझ्यावर खटला घालण्याच्या कल्पनेस विरोध केला आणि त्यापुढे DSPला देखील नमतं घ्यायला लागलं. या प्रकारच्या चळवळीतून मंडळाशी खेळाडू म्हणून संबंध राहिले तरी कार्यकर्त्यांचा पुरवठा बंद होत गेला. त्यांच्या काँग्रेसी पिंडाला हे मानवणारं नव्हतं. जयप्रकाशजींची बिहारची चळवळ हळूहळू आकारत होती आणि दलाच्या नावाने काम करणारा छोटा गट त्याकडे खेचला जात होता. त्याच सुमारास तेलाची भाववाढ प्रचंड झाली होती आणि तेलाच्या गिरण्यातील साठे घेराव करून ताब्यात घेऊन कमी दरात वाटण्याचे छापातंत्र शिवसेना व अन्य काही संघटनांनी पुण्या मुंबईला अवलंबलेले होते. अतिशय प्रासंगिक आणि अपुऱ्या विचारांवर आधारलेलं, परंतु क्षणिक आकर्षक वाटणारं. श्रावणाचा महिना असल्यानं तेलाच्या दराबरोबर आम्ही उपवासाच्या सर्व गोष्टी देखील आमच्या आंदोलनात घेतल्या होत्या. भरपूर तरुण मुलं रस्त्यावर आली. त्यात प्रामुख्यानं मंडळाचीच मुलं जास्त होती. आंदोलन यशस्वी झाल्याचा क्षणिक आभास झाला. पण पुढे जोर लावायचा ठरला तर मंडळाची मुले तिथल्या अध्यक्षांच्या सूचनेवरून बाहेर पडली. लढ्याचा शक्तिपातच झाला. स्वतःच्या शक्तिसंचयाचं शहाणपण मला त्यावेळी निर्णायकपणे जाणवलं. पुढे आणीबाणी आली. मंडळाबरोबरची नाळ तुटली, वैचारिक स्पष्टता वाढीला लागली आणि नरहर कुरुंदकरांची लागोपाठ 2 वर्ष झालेली वैचारिक शिबिरे डोळे उघडणारी ठरली. आणीबाणी विरोधाच्या भूमिकेमुळं आम्ही कोणत्या बाजूचे याची संदिग्धता संपली. आणीबाणीला आम्ही सक्रिय विरोध केला, पण बहुसंख्य कार्यकर्ते नोकरी करणारे होते. त्यामुळे प्रत्यक्ष सत्याग्रह मात्र केला नाही. पत्रकं वाटणं, भिंती रंगवणं, भूमिगत कार्यकर्त्यांना घरी ठेवणं, पैसे जमवणं ही सगळी जोखीम आम्ही पार पाडली. आज वाटतं नोकरीचा मोह जो पुढं सोडला तो आणीबाणीतच सोडून सत्याग्रह करायला पाहिजे होता. नाही म्हटलं तरी रुखरुख कायम राहिली. अर्थात केलं तेही पोलिसांनी उचलून नेण्यास पुरेसं होतं. पन्नालाल सुराणा भूमिगत म्हणून घरी राहून गेले. त्यांनी येताना ढीगभर प्रचार साहित्य आणलं होतं आणि त्यानं घरातलं कपाट भरलं होतं. 2 दिवसांनी पन्नालाल सातारला येऊन गेल्याची बातमी पोलिसांना लागली. स्थानिक CID इन्स्पेक्टर मला भेटायला घरी न येता ITI मध्ये जिथं मी वैद्यकीय अधिकारी होतो तिथं आला. 2 तास चौकशी चालली. वेगवेगळ्या पद्धतीनं गुगली प्रश्न टाकण्यात येत होते.
चौकशी ही पन्नालाल साताऱ्यात येऊन गेल्याची बातमी खरी आहे, पण ते कुठं उतरले? तुमच्याच घरी उतरण्याची शक्यता सर्वात जास्त आहे म्हणून होती. शेवटी त्यांचं तात्पुरतं समाधान मी केलं. घरी येऊन सहज म्हणून कोणतंही कपाट त्यांनी उघडलं असतं तरी त्यांचं पुरेपूर समाधान झालं असतं. घटनादुरुस्तीवर जाहीर चर्चा व्हावी असं त्यावेळी बाई बोलल्या होत्या. आम्ही चर्चा आयोजित करण्यास परवानगी मागितली. फारच प्रयास पडले. शेवटी मी एकदाचा परिसंवाद जाहीर केला. घटनादुरुस्ती विरोधी बोलणारा असा मी एकटाच. बाकीचे सोयीस्करपणे गैरहजर राहिले. घटनादुरुस्तीची तरफदारी करण्यासाठी जिल्ह्यातील 2 नामांकित वकील होते. त्यांनी भाषणं केल्यावर मी बोललो. भाषण फारच जहाल झालं. गांधींच्यावर नाव घेऊन टीका केली. त्या रात्री मला पकडणार याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. पण कसा वाचलो कोण जाणे. आधी रचना नंतर संघर्ष, की आधी संघर्ष नंतर रचना, की संघर्षाला तळ बांधण्यासाठी रचना, असे वाद प्रकाशजींच्या आंदोलनाच्या काळात नेहमी चालत. त्याचा एक व्यावहारिक जीवघेणा अनुभव आणीबाणीत आला आणि तत्वमंथनाला व्यवहारातून परस्पर उत्तर मिळालं. आणीबाणीत प्रत्यक्ष संघर्ष अशक्य म्हणून आम्ही 20 कलमांच्या आधारे दलितांच्या जमिनी सोडवण्याचा आणि प्रत्यक्ष कसण्याचा कार्यक्रम करत होतो. साताऱ्यापासून 6 मैल अंतरावरच्या गवडी गावात दलितांची अशी 12 एकर गहाणवट सोडवली. कसण्यासाठी बँकेकडून मदत मिळवली. आणखी काही मिळवण्याचे प्रयत्न चालू होते. दलित मंडळी आमच्यावर खुश होती आणि आणीबाणी विरोध चालू ठेवूनही हा रचनात्मक कार्यक्रम चालू ठेवल्यानं आम्ही स्वतःवरच खुश होतो. अशावेळी SM जोशी सातारला आले. आणीबाणीत हिंडत असता खेड्यांमध्ये आणि तेही दलित वस्तीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा अण्णांचा कटाक्ष होता. सातारच्या आसपास या दृष्टीनं काम आमचंच होतं. त्यामुळं गवडीला जायचं ठरलं. मदत करणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यातल्या सहकारी बँकेला हे समजलं आणि त्यांनी दलितांना दम टाकला. मदत ताबडतोब थांबवू. SM जोशी येऊन चालणार नाहीत. दलित मंडळी घाबरून आमच्याकडे आली. आम्ही त्यांच्यासाठी धडपडतो हे ठाऊक असल्यानं आम्ही ठरवलेला कार्यक्रम त्यांना मोडवत नव्हता. पण बँकेनं नाडी आवळली तर सोडवलेल्या जमिनीची मशागत होणार नव्हती आणि हे त्यांना परवडत नव्हतं. अण्णांना हे सगळं समजावून सांगणंही अवघड. त्यांना गवडीचा कार्यक्रम रद्द केल्याचं सांगितलं तर त्यांना वाटलं ते आणीबाणीच्या भीतीपोटीच ते म्हणाले कोणी येऊ नका, तर मी एकटा जातो. आमची भलतीच अवघड अवस्था झाली. शेवटी आम्ही दलितांची मनस्थिती त्यांना सांगितली. कार्यक्रम रद्द झाला. पण तेव्हापासून कानाला खडा लावला की राजकीय जाणीवांना बळी देऊन नुसता विधायक कार्यक्रम कधी करायचा नाही, नाहीतर आपणही केव्हा काँग्रेसवाले होऊ याचा पत्ता लागायचा नाही. रचना आणि संघर्षासारखाच दुसरा केलेला प्रयोग हा वर्ग वर्ण लढ्याचा. आर्थिक शोषणाविरुद्धचा नुसता वर्ग लढा उपयोगाचा नाही आणि जातीय विषमतेविरुद्धचा वर्ण लढा हा एकटा अपुरा आहे. तेव्हा दोन्हींचा सांधा जोडून लढाईची फळी उभारावी असा विचार याची व्यावहारिक प्रचिती घेण्यासाठी सातारपासून 20 मैल दूर अंतरावरच्या कोरेगाव तालुक्यातील भाडले खोऱ्यात शेतमजुरांची संघटना बांधायचं ठरवलं. शनिवारी दुपारी नोकरीमध्ये दांडी मारून निघायचं. किनईला नदीतून स्कूटर पुढं घुसून कच्च्या रस्त्यानं भाडले गाठायचं. तिथून कुणीही शहाणा आपली स्वतःची गाडी घालायला धजावणार नाही अशा दगडधोंड्यातून गाडी हाकत रोजगार हमीचं काम गाठायचं. मजुरीवरच्या बायाबापड्यांशी बोलायचं. त्यांच्याबरोबरच कोणत्या तरी वाडीत वा भाडेळ्याला मुक्कामाला जायचं. रात्री बैठक जमवायची. सकाळी तरुण पोरांना समजवायचं. असा प्रपंच 1.5 वर्ष केला. शनिवार आणि रविवार सुट्टी असणारे सारे साथी पण सोबतीला असत. गावात वस्तीला बहुधा बौद्ध वस्तीत असायचो. लोकांना पर्यायी रोजगार म्हणून सातारहून चरखे घेऊन गेलो. रोजगार हमीवरच्या सुखसोयी मिळवणं, कामाची नवी ठिकाणे हुडकणं हेही चालू होतं. तरीही 1.5 वर्षाअखेर हातात काहीच लागलं नाही. जातीव्यवस्थेविरोधी प्रश्नही फारसे घेणे जमले नाही. आज विचार करताना वाटतं कितीतरी अधिक तपशिलात शिरून मगच कामाला हात घालायला पाहिजे होता. आपणास नेमकं काय करायचं आहे, आठवड्यातून 1.5 दिवस जाऊन शेतमजुरांचा असा मूलभूत लढा लढणं शक्य आहे का? भागात एकूण शेतमजूर आहेत तरी किती? त्यातले दलित किती? जातीय शोषणाचे कोणते प्रश्न तीव्र आहेत? गावातल्या सधन आणि राजकारणी मंडळींना आपला नेमका विरोध कसा असणार याचा विचार झालाच नाही व फारच प्रासंगिक झाला.
परिणामी काम थंडावलं. सातारा शहरात हमाल संघटन बांधण्याचा प्रयत्नही असाच फसला. हमालांना जमवले, मुद्दे पटवले, संघटनेचे बिल्ले दिले, पण तेवढ्यानं काहीच होत नाही हे आमच्या लक्षात आलं. सातारा शहरात मोठं मार्केट यार्ड नाही, त्यामुळं हमालांचे मालक वेगवेगळे, हमालांना ताब्यात ठेवायच्या त्यांच्या युक्त्या आणि धमक्या स्वतंत्र, त्याला पुरून उरणं तसं अवघडच. अजूनही सातारा शहरात ते कुणाला जमलेलं नाही. परंतु आम्ही हा प्रयत्नही फार अपुऱ्या तयारीने केला असं वाटतं. सामाजिक चळवळी त्या मानानं आम्ही नेटानं पुढं रेटल्या. दरवर्षी आसपासच्या गावातून समता मोर्चे काढायचो. गावातील सामाजिक वास्तव वेशीवर टांगायचो. त्याचा वृत्तपत्रीय गाजावाजाही बराच व्हायचा. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष झाली म्हणून सातारा ते महाड आम्ही पदयात्रा काढली होती. समतेच्या संग्राला 50 वर्षे उलटल्यानंतरही जाणवणाऱ्या सामाजिक वास्तवाचा पीळ मनाला पीळ पाडणारा होता. आणि यातूनच पुढं त्रिपुटी परिषद झाली. त्रिपुटी हे साताऱ्यापासून 7 मैलावरचे गाव. चौदार तळ्यासारखेच विस्तीर्ण बांधीव तळे. गुरांना पाणी प्यायला सदैव मोकळीक, पण दलितांचा मात्र पाण्याला बाट. सत्याग्रह करण्याची तयारी आजूबाजूच्या खेड्यातून 6 महिने चालली होती. वातावरण विलक्षण तापलं. आपल्या मतदारसंघातील ही आमची उठाठेव पाहून स्थानिक आमदार आधी संतापले, नंतर सावरले. त्यांनी आमच्या जाहीर सत्याग्रहाआधीच घाईघाईनं एक कार्यक्रम करून पाणवठा खुला झाल्याचं जाहीर केलं. याच्या परिणामी आमचा फुगा फुटेल अशी त्यांची कल्पना, मात्र झालं उलटच. यातला दंभ ओळखून झुंडीझुंडीनं आजूबाजूच्या गावातून स्त्री पुरुष आले. जंगी परिषद झाली. तळं खुलं झालं. तो आनंद गहीवरून जाण्यासारखा होता. मात्र गावाला बरोबर घ्यायचे आमचे प्रयत्न कसोशी करूनही फसले. गावाच्या जिवारी हा सत्याग्रह लागला. पुढं जत्रेच्या वेळी मुंबईचे गावकरी परतले. त्यांनी रोज आग्रहानं पाणी भरवणाऱ्या रामोशाच्या शिवाजी चव्हाणला धडा शिकवायचं ठरवलं. देवळात त्याच्या आनाभाका झाल्या. रातोरात शिवाजी पळत सातारला आला. सकाळी 7ला आम्ही गाव गाठले आणि गावातील तिढा सरळ केला. या अनुभवातूनच पुढं नामांतरासाठी सातारा औरंगाबाद चालत लाँग मार्च काढण्याची कल्पना आली. सातारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भीमाबाईंची समाधी आहे. तिथं ज्योत पेटवली आणि ती घेऊन चालत सातारा, बारामती, पुणे, नगरमार्गे गेलो. नगरला अटक झाली तोपर्यंत सर्वत्र गावोगावी फार चांगल्या सभा झाल्या. पाणवठा चळवळ, समता मार्च, लाँग मार्च सगळीकडे सवर्णांच्या बरोबर खुल्या संवादाची भूमिका होती. अनुभव आश्वासक येत गेले. ठराविक रटाळ भाषणे व विकासाचे साचेबंद बोलणे या पलीकडे जाऊन मूल्य परिवर्तनासाठी संवाद घडू शकतो. लोक बोलतात, संतापतात, धमकावतात, पण समजूनही घेतात, कबूल करतात, बदलतात याचीही प्रचिती आली. नामांतर व पाण्याचा न्याय तसा प्रतिकात्मकच. परंतु दलितांना प्रत्यक्ष काही देण्याचा प्रसंग आला की जसे जीवावर ते उठतात याचा भाट परळीला अनुभव आला. सत्वशीला सोनवणेची महार इनामी वतनी जमीन कागदोपत्री मामलेदारांनी तिला कायद्यानुसार दिलेली. पण जमिनीचा मालक जमिनीत पाय ठेवून देईना. मी त्या गावी गेलो आणि मालकाला भेटलो. त्यानं दम भरला. जमिनीत पाय ठेवून बघा, कापूनच ठेवतो आणि वर मुडदा पाडतो. 5 मुलगा आहे ती मला, त्यातला एक जाईल फासाला, त्याची पर्वा नाही, आणि तो तर कशाला जातोय? कोर्टातून कसं सोडून आणायचं आम्हाला चांगलं ठाऊक आहे. मामला इतका पुढं गेल्यावर आम्ही ठरवलं की आसपासच्या गावातून मंडळी जमवून मोठ्या संख्येनं जमिनीत घुसायचं. सत्याग्रह जाहीर झाला तसा कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नानं मामलेदार टरकला. स्वतः जातीनं PSI सह आम्हाला घेऊन गेला आणि क्वचितच दाखवला जाईल असा सरकारी हिसका दाखवून जमीन खुली करून दिली. दलितांची चळवळ हा माझा मुख्य भाग बनला. माझी ब्राह्मण जात माझ्यापेक्षा माझ्या सहकाऱ्यांनाच जास्त आडवी आली. हा बामन तुमच्यात कसा, त्याला एवढा पुळका कसा, या प्रश्नांना त्यांना उत्तरे द्यावी लागायची. जात पुसून काढणं तसं अवघडच. पण मला वाटतं या प्रश्नातून वाटणारा अविश्वास सोडाच, परंतु दुरावाही आता बराचसा दूर झाला आहे. आता जिल्ह्यातल्या कोणत्याही दलित वस्तीत आपला माणूस म्हणून स्वागत होताना जाणवतं. जिल्ह्यात दलितांवर काहीही अन्याय घडले तरी प्रकरण प्राधान्यानं माझ्या संघटनेकडं, माझ्याकडं लोक घेऊन येतात. ही कमाई मी तशी मोलाचीच मानतो.
असलेले कायदे जरी नीट अंमलात आले तरी अर्धी क्रांती पुरी होईल, असं जेपी म्हणत. मुळात कायदा माहीत नसतो, माहीत असला तर अंमलबजावणीची इच्छा नसते. सामाजिक तसंच सांस्कृतिक बाबतीत कायद्याचं पालन करून लोकक्षोभाचं नसतं लचाण मागं लावून घ्यायला सर्वच जण, ज्यामध्ये शासन, वृत्तपत्रे, समंजस नागरिक घाबरतात. आणि मग आमच्या कामाची नसत्या उचापती म्हणून संभावना होते. देवदासी प्रतिबंधक कायदा 1934 सालचा. कोणत्याही वयातील तरुणीचं तिच्या इच्छेनं देखील होणाऱ्या देवाबरोबरच्या लग्नाला विरोध करणारा. पण त्या कायद्याच्या आधारे पहिला खटला दाखल केला मी त्याला 1971 साल उजडावं लागलं. फलटण हे महानुभाव पंथाचं मोठं केंद्र. महानुभावात अल्पवयीन मुलींना संन्यास देण्यात येतो. त्याआधी त्यांचा देवाबरोबर लग्न लावण्याचा विधी असतो. अगदी विवाह सोहळ्यासारखा साग्र संगीत आणि मग त्याच मांडवात मुलीचा चुडा फोडून कुंकू पुसून हळदीची वस्त्रे उतरवून जन्मासाठी काळी वस्त्रे तिच्या अंगावर चढवली जातात. केसाचा चमनगोटा केला जातो. हे लादलेलं वैराग्य जन्मभर जपावं लागतं. साऱ्या स्त्रीसुलभ भावनांचा होम करीत. देवाशी लग्न लावल्याशिवाय पुढचा संसार नाही आणि मुळात ते लग्नच बेकायदा. पण आम्ही गुन्हा दाखल करायला फलटण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर नोकरीत काळ्याचे पांढरे झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने हा कायदाच आपण कधी न ऐकल्याचे सांगितले. मग त्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड दाखवला. त्यानं सातारला डीएसपींना फोन केला. तेही बुचकळ्यात पडले. रात्री 12 वाजता त्यांनी सरकारी वकिलांना बोलावून खातर जमा केली. गुन्हा दखलपात्र होता. रात्री 2 वाजता गुन्हा दाखल झाला. सकाळचा विवाह थांबला. दीक्षा देणाऱ्या मठाधिपतीस कोर्टासमोर उभं केलं. कोर्टानं निकाल लागेपर्यंत विवाहास स्थगिती दिली. महानुभावांचं प्रमुख केंद्र असलेल्या केवळ फलटणमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या पंथात प्रचंड खळबळ माजली. माझ्या निषेधाचे मोर्चे निघाले. नावानं शिमगा केला. खटला मागं घेण्यासाठी एका बाजूस विनवणी आणि दुसऱ्या बाजूस दहशत चालू झाली. खटला अजून उभा राहायचाय, पूर्वीच्या निकालाचे रुलिंग त्याला नाही, याच निकालावर पुढची लढाई अवलंबून. कायद्याचा आधारही नसणाऱ्या सामाजिक झुंजी तर अधिकच अवघड असतात. त्यात समोरची व्यक्ती जनमानसात पूजनीय असली तर भलतीच जोखीम. कांचीकाम कोटीचे शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती स्वामी महाराज यांचा लौकिक वॉकिंग गॉड असा. हा देव पण सतत हिंडणारा. एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्त न राहणारा. सातारच्या शंकराचार्यांच्या मठात आला आणि तब्बल 9 महिने राहिला. मग सातारा जणू भाविकांची आधुनिक पंढरीच बनलं. दर्शनासाठी राष्ट्रपती संजीव रेड्डी आणि इंदिरा गांधी येऊन गेल्या. या गुरूंना भेटायला दुसरे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती स्वामी महाराज आले. आणि सातारा हे परिवर्तनाच्या केंद्राऐवजी शंकराचार्यांचे पीठ बनणार का अशी साधार भीती वाटू लागली. सभा, निदर्शनं या नेहमीच्या मार्गाने फायदा नव्हता. पहिल्यांदा शंकराचार्यांचे भांडे हुशारीनं फोडून मग बोंब मारायला पाहिजे होती. आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रीजींच्या समवेत शंकराचार्यांची मुलाखत मागितली आणि प्रश्न आधी दिले. मुलाखत चालू झाली आणि चातुर्वर्ण्य, दलित वगैरे प्रश्न समोर आल्यावर शंकराचार्यांची ट्यूब पेटली. त्यांनी पहिल्यांदा दिलेली परवानगी नाकारून टेप बंद करायला सांगितला. आम्ही होकार देत पिशवीत टेप चालूच ठेवला. शंकराचार्यांचे सारे सनातन समर्थन टेप झाले. बाहेर येऊन मग पुराव्यानिशी बोर्ड लावले. प्रचंड खळबळ माजली. आता पुरता निकाल लावायचा असं ठरवून जाहीर सभा पुकारली. पोलिसांनी परवानगी नाकारली. गावात प्रचंड तणाव. सभेला भरपूर गर्दी. अगदी शेवटच्या क्षणी यासाठी अटकही होण्याची आमची तयारी बघून पोलिसांनी परवानगी दिली. सभेत दंगल होईल, नंतर आमची घरे जाळली जातील ही भीती निरर्थक ठरली. शंकराचार्यांशी आमचे भांडण कशाकरिता आहे हे मी त्यांना सांगितले. अन्य वक्ते बोलले. घोषणा देऊन अंडी फेकून एका गटाने दंगल माजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. लोकांनी त्याला अजिबातच साथ दिली नाही. सामान्य माणूस समजून घेतो, विचार करतो याचा तो सुखद प्रत्यय होता. बघता बघता वातावरण बदलले. 8 महिने तळ ठोकलेल्या गुरुशिष्यांना 8 दिवसात पोबारा करावा लागला. या सगळ्याबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्या अपरिहार्यपणे चालूच होत्या. व्यवसायापेक्षा वेगळं सामाजिक काम करण्याची उर्मी कॉलेजमधून असल्यापासून होती.
त्यामुळं रोमॅन्टिकपणा जास्त होता. विचारांची अस्पष्टताही होती. तरीही कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जुळवलेलं लग्न साखरपुडा झाल्यानंतर मोडण्यास ही बाब पुरेशी ठरली. माझ्या गप्पांमधून डोकावणारा हा विचार प्रत्यक्षात येण्याची अस्पष्ट अशी चाहूल लागताच त्या मुलीनं आयुष्यातून पोबारा केला. नंतर ठरवून लग्न जमवणं आलं. पाहण्याच्या कार्यक्रमापेक्षा माझं मत तिला खुल्लमखुल्ला सांगण्यात मला जास्त रस होता. व्यवसायाच्या सुरुवातीला व्यवसाय सोडण्याचा विचार करणारा डॉक्टर हा त्या नाकासमोर वाढलेल्या मुलीला नकार योग्य वाटल्यास नवल नाही. पण कसं कोण जाणे, थ्रिल म्हणून हा अनुभव घेण्याचं तिनं नंतर ठरवलं. 5 वर्ष व्यवसाय करण्याचं मी कबूल केलं. ती कबुली दामदुप्पट झाली. लग्न होऊन आता 10 वर्ष होऊन गेली. यावेळी मी पूर्ण बाहेर पडण्याच्या तयारीनं उभा आहे. अर्थात तिला हे मान्य नाही. माझी मदत ही असून अडचण नसून खोळंबा अशा अर्धवट स्वरूपाची आहे असं शैलाला वाटतं. लग्नापासून ताण आले, पण ते सोडवत गेलो. शैला अतिशय धार्मिक, तर मी पूर्णतः नास्तिक. त्यामुळं वैदिक लग्न करण्यापासून ते कुलदैवताला जोडीनं जाणं, सत्यनारायण घालणं हे सर्व पूर्णतः नाकारलं गेलं. तिच्या अंधश्रद्धेवर मी टीका करत राहिलो, पण खूपच सौम्यपणे. गणपतीची स्थापना करून 10 दिवस ब्राह्मणाकडून त्याची पूजा करण्याचा त्यांच्या घरचा प्रघात होता. देवाकडं मध्यस्थी करणारा हा दलाल मी तिला नाकारायला लावला. तिनं ते मानलं. बाकी उपवास, पूजा अर्चा ही मात्र प्रयत्न करूनही मला बंद करता आली नाही. मात्र माझ्या कामाआड ही गोष्ट कधीच आली नाही. दवाखाना, हॉस्पिटल व घर हे सगळं एकाच जागेत. जागा गावच्या मधोमध, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ. हॉस्पिटल प्रसूतीचं, त्यामुळं रात्री कधीच धड झोप नाही. पेशंटची फार काळजी करण्याचा शैलाचा स्वभाव, त्याचा मानसिक ताण, वर नोकरी, 2 मुलांची बाळंतपणं आणि वाढ या साऱ्याचा शारीरिक मानसिक ताण तिच्यावर पडला. आता आम्ही याच्यातून बाहेर पडत आहोत. माझ्याबरोबर काम करावं अशी तिची इच्छा होती, परंतु कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यामुळं तिला ते जमलं नाही. खरं तर यासाठी मी कितीतरी अधिक जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे होते, परंतु एका बाजूला तिच्यामार्फत मिळणाऱ्या व्यावसायिक व आर्थिक स्थैर्याची माझ्या मनात अभिलाषा होती असं आज वाटतं. आर्थिक सुस्थिती लाभावी हे खरं, पण त्यासाठी तिच्या व्यक्तिमत्वावर आघात झाला हेही खरं. सामाजिक कामाचा परिणाम कौटुंबिक स्थैर्याविरुद्ध होणं हे काही वेळा अटळ असतं. एकदा आमची चांगलीच परीक्षा झाली. 77 सालचा सरकारी नोकरांचा संप होता. राजपत्रित अधिकारी असूनही मी दनादना भाषणे ठोकत होतो. त्याचा परिणाम झाला, नोकरी गेली आणि त्यावेळी मला 1,500 रुपये पगार होता. त्यानंतर 4 महिन्यात सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आंदोलन चालू केलं. चौकाचौकात मी सभा घेतल्या. आंदोलन गाजू लागलं. नगरपालिकेची सत्तारूढ मंडळी खवळली. शैला नगरपालिकेच्या प्रसूतीगृहात वैद्यकीय अधिकारी होती. तिला अडचणीत आणू अशा धमक्या चालू झाल्या. आपल्यालाही या भ्रष्ट नगरपालिकेत नोकरी करायची नाही असं शैलाला ठणकावून माझ्या जोशात मीच तिला राजीनामा देऊन टाकायला लावला. तिला त्यावेळी 700-800 रुपये पगार होता. एकदम 2-2.5 हजारांचा फटका बसला. शिवाय घराबाहेरच्या नोकरीत आणि त्यातील हुकूमत गाजवण्याच्या भूमिकेत शैलाला थोडा विरंगुळा मिळे तोही संपला. माझ्यासारख्या बेभरवशाच्या माणसाला एकच मूल पुरे अशी माझी भावना होती. त्यामुळं पहिल्या मुलीवर ऑपरेशन करून घ्यायचा विचार होता. परंतु एका मुलाचं काही झालं तर ही भावना प्रबळ ठरली. मात्र दुसऱ्या मुलानंतर अजिबात वेळ न दवडता स्वतःची नसबंदी करून घेतली. या मुलाचं नाव हमीद ठेवलं. तोही काहीसा चर्चेचा विषय झाला. पैशांचा विचार आम्ही दोघांनीही संसारात कधीच केला नाही. चळवळ चालवताना अगर अन्य कुणाला मदत देताना स्वतःच्या खिशाला प्रथम तोशीच लावावी हाच मार्ग पत्करला. मात्र घरी राहायला येणाऱ्या चळवळीतील पाहुण्यांबद्दल आमचे मतभेद आहेत. घरच्या एकंदर रचनेत त्या कार्यकर्त्यालाही अवघडल्यासारखे आणि आपणासही अडचणीचे. व्यवसायाच्या धावपळीत त्याच्या चहापाण्याकडे, जेवणाकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे चांगल्या हॉटेलात त्याची सोय आपल्या पैशाने करा असा शैलाचा आग्रह. पण मला यात परकेपणा दिसतो आणि कार्यकर्त्याला घरीच ठेवण्याचा माझा आग्रह असतो. हा एक नेहमीचा वादविषय आहे. स्वतःचं लिव्हिंग स्टँडर्ड आणि कार्यकर्ता यांच्यातील दरी मला खटकते.
परंतु त्याबाबत फारसे काही मी निग्रहाने करू शकत नाही. सुरुवातीच्या काळात दलात यावर फार विचार व्हायचा. माझ्या घरात सोफा सेट आणि फॅन यायचा होता. तो घेणं कितपत योग्य यावर बरीच चर्चा होऊन शेवटी फॅन यावा पण सोफा सेट नको असं ठरलं. त्याला आता 8 वर्ष झाली. अजूनही माझ्या घरात सोफा सेट नाही. घेणं शक्य असूनही फ्रीज, टीव्ही, गाडी घेतलेली नाही. लग्न झाल्यापासून बायकोला अक्षरशः गुंजभर सोनंही घेतलेलं नाही. अर्थात स्वतःचा बंगला बांधला आहे. 4 पैसे जवळ आहेत म्हटल्यावर हे न घेण्याचं कौतुक करण्यासारखं काहीही नाही. त्याच्या फायद्या तोट्याची चर्चा सतत मनात चालू असते. फ्रीज काही औषधे ठेवायला आणि जेवण एकदम करून ठेवायला फायद्याचा. टीव्हीचेही काही कार्यक्रम चांगले असतात वगैरे. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू सतत मनात असतात. मी थोडा सुखासीन बनू लागलो आहे याची अपराधी जाणीव अधूनमधून होते. परंतु ते झुगारण्यासाठी लागतं तेवढं पुरेसं धैर्य स्वतःजवळ नाही असं वाटतं. परवा नामांतरासाठी तुरुंगात होतो. त्यावेळी ॲल्युमिनियमची थाळी एक वाडगा मिळाला आणि एवढ्यात खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित होते हे लक्षात आलं. घरी गेल्यावर स्टीलचं ताट, 2 वाट्या, प्रसंगानुरूप काचेच्या डिशेस, स्टीलचे तांब्याचे भांडे हे सगळं नाकारून स्वतःची गरज एवढ्यावरच मर्यादित करावी असं मनात वाटलं. पण पार पाडू शकलो नाही. खरं तर डोळे फिरवणारे दारिद्र्य असलेल्या आपल्या देशात ऐशारामी उपभोग कशाला म्हणायचा हाही प्रश्न पडतो. त्या दृष्टीने विचार केला तर सध्या भलतीच चैन आहे. आणि तुलनेनं घ्यायचं ठरल्यास तुलनेला आपल्या देशात कोणत्याही स्तरावर दोन्ही बाजूची मापके आहेतच. शेवटी स्वतःचा प्रामाणिक कौल एवढंच खरे वाटू लागते. पण संभ्रम आहे. या 10-12 वर्षाच्या चळवळीत मी काय मिळवलं? एक चांगला ग्रुप एकमेकाला विकसित करत वाढत गेला. एकसंध भावनिक जिव्हाळा निर्माण झाला आणि टिकून राहिला. हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. एखाद्या छोट्या गटातील प्रत्येकजण असा नावारूपास येणं आणि चळवळीशी इमान राखताना हे घडणं मला मोलाचं वाटतं. आमचा गट तसा 8-10 जणांचाच. त्यात लक्ष्मण मानेंचा उपरा तर जगविख्यात झाला. राजा कोपर्डेला अनुष्टुपच्या दिवाळी अंकातले लघु कादंबरीचे पहिले बक्षीस मागच्या वर्षी मिळाले. किशोर बेडकेहाळचे संघावरचे पुस्तक गाजू लागले आहे. पार्थ पोळकेचे आत्मनिवेदन बहुधा ग्रंथालीच्या मार्फत प्रसिद्धीच्या वाटेवर आहे. नामांतरासाठी जाणीवपूर्वक आत्माहुती देणारा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा विलास राणे हा आमचा कार्यकर्ता. त्याने मराठा समाजातील स्त्रियांवरच्या व्यापक पाहणीबद्दल लिहिले असते तर ते फार ताकदीचे होते. ही सर्व मंडळी 30-35 मधली. काहीही मोठी ताकद मुळात असल्याची कोणतीच चिन्हे न दाखवणारी. मला वाटतं चळवळीच्या मुशीत एकमेकांच्या मानसाशी संवाद करत आम्ही सर्वजण घडत गेलो. सामान्यात किती ताकद असते याचं हे बोलकं उदाहरण. हे अपवादात्मक नसेल असं मला वाटतं. व्यापक पातळीवर ही शोध घेण्याची, घडविण्याची प्रक्रिया सुरू करता येईल असा प्रयत्न करायला हवा. आमची चळवळ ही महत्वाच्या सामाजिक प्रश्नांवर परंतु प्रतिकात्मकच राहिली. हुंडा, पाणवठा, देवदासी हे काही ठिकाणच्या वा व्यक्तींच्या बाबतीतले लढे ठरले. पुढे याची एक स्ट्रॅटेजीज आम्ही बनवली. यश लाभलं. शासकीय अधिकाऱ्यांशी सामान्यपणे संबंध सलोख्याचे, पत्रकारांशी मैत्रीचे राहिले आहेत. याचाही फायदा चळवळीला मिळाला आहे. महाराष्ट्रातील एकूणच परिवर्तनवादी गट व व्यक्ती या सर्वांशी चांगले संबंध असणारा आमचा गट हा अपवादात्मक असावा. एका छोट्या गटामुळे आणि विचारांबरोबरच भावनेने जोडलेल्या संघटनांतर्गत वातावरणामुळे आम्ही हे करू शकलो. पहिल्यांदा ताकद नाही म्हणून मूलभूत लढे घेतले नाहीत. जेव्हा शेतमजूर संघटन, दलितांची जमीन मुक्ती यासारखे लढे घेतले तेव्हा पुरेशा तयारीच्या वा त्यागाच्या अभावी ते उभे राहू शकले नाहीत. गेली काही वर्षे सातारा जिल्ह्याचे वास्तव लक्षात घेऊन अशा स्वरूपाचा एकारलेला तीव्र लढा वा पॉकेटवर्क आम्ही करू शकू असे न वाटल्याने तो मार्ग टळला. पॉकेटवर्कच्या महाराष्ट्रात एका मर्यादेनंतर होणाऱ्या राजकीय कोंडीचा अनुभव आम्ही विचार करून दूर राहण्यास कारणीभूत ठरला. सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरच्या लढ्यातले संघटनेला मिळालेले यश, व्यक्तिगत प्रसिद्धी यामुळेही आमचा मार्ग ठरल्यासारखा झाला. माझा स्वभाव मनस्वी नाही, नेमस्त आहे. कडवट टीका या टोकाची भूमिका मी करत नाही, घेत नाही.
मला ते चुकीचेही वाटते. विरोधी वा वेगळे विचार असणाऱ्या लोकांचे अन्य क्षेत्रात मिळणारे मर्यादित सहकार्य घ्यावे असे मला वाटते. माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना हा बोटचेपेपणा, गुळगुळीतपणा वाटतो. सामाजिक प्रश्नाबाबत आणि व्यक्तीच्या तत्वभ्रष्ट वागण्याबाबत सर्व पातळ्यांवर कठोर घणाघाती आणि एक घाव दोन तुकडे करणारी भूमिका असावी असं त्यांना वाटतं. कामाची आखणी देखील तपशिलात जाऊन करण्याचा माझा स्वभाव काही साथींना अतिसावधपणाचा वाटतो. चळवळीच्या अपेक्षित उसळत्या उत्साहाला त्यामुळं बाधा येते असं त्यांचं मत आहे. झोकून देऊन उडी घेतली पाहिजे असं त्यांना वाटतं. विचारात व कामात फार वाहून जायला होतं. तासनतास डोक्यात तेच तेच विचार घर करून बसतात. मग काही वेळा ताजेपणा हरवल्यासारखं होतं. सतत ताण असणाऱ्या कार्यकर्त्यांनी वर्षातून काही काळ तरी सहेतुक अलिप्तता ठेवायला हवी असं वाटतं. मार्क्सवादी, गांधीवादी, जेपीवादी, लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन आयुष्य झोकून काम करणाऱ्या संघटना, त्यांचा विचार, तरुण उमदे कार्यकर्ते जवळून परिचित असल्यानं एका आवर्तात सापडल्यासारखं वाटतं. कोंडी फोडून पुढे जाण्यासाठी नवचिंतनाची आणि नव्या कृतिशील वाटांची गरज जाणवत राहते.